जे दुःख मोजता येणार नाही तेवढे दुःख, त्याचे औषधही तसे कठीण, त्याचं निदान लागणंही तसं कठीण. पण कसल्याही प्रकारचं निदान लावायचं नाही, दुःखाचा उलगडा करायचा नाही. हे सगळे दुःख ज्याचं मुख बघितल्याच्या नंतर जातात तो भगवान परमात्मा, कृष्ण परमात्मा, भगवान विठीवरचा मालक पाहतास श्रीमुख गोविंदाचे. किती रूपात ताकद आहे बघा. जगात एक नंबरचा एक सुंदर व्यक्ती होता. जगात जगात सुंदर. कोणी म्हणायचंच नाही मी सुंदर दिसतो म्हणून. मी तर मानित बी नाही. एक जण म्हणला महाराज नवरी सुंदर होती म्हणून हुंडा नाही घेतला. म्हणलं तू म्हण लागत्याला भेटली गाय वासरू घेऊन पंढरपूरला जाय. 10-5 जन्मात तुला बायको भेटली नव्हती त्याच्याकरता तू तिला सुंदर म्हणशील. पण पुराण वाचिलंय, पुराणात फक्त 222च बायका सुंदर होत्या, त्याच्यात एकही सुंदर नाही. विठाला 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 गावात माझी नंबर 1 ची सुंदर आहे. म्हणला मी महिला सुंदर म्हणत नाही तर तू हिला म्हणायला मूर्ख आहे का? नाही म्हणत मी सुंदर महिला, पण कारण नाहीच ना ती त्या व्याख्यात बसतच नाही, त्याच्याकरता ती सुंदर नाही. माणसं ठराविक सुंदर होते, त्याच्यापैकी 2 सुंदर होते. एक मदन आणि एक सुदर्शन नावाचा विद्याधर. तो जगातला 1 नंबरचा सुंदर 14 लोकांपैकी. आणि 22 स्त्रिया सुंदर होत्या 200. असू द्या, आजचं स्त्रियाचं काही गरज नाही. दुःख कसं जातं बघा, सुखाच्या पलीकडचं सुख येते. जगात 1 नंबरचा सुंदर असल्यामुळं तो कोणाला मोजित नव्हता. चुकीच्या गोष्टी येतात. आपल्याला देवानं सुंदरपणा दिलाय ते दुसऱ्याला हसण्यासाठी नाही. आपल्याला चांगले पाय दिलेत म्हणजे लंगड्याला हसण्यासाठी नाही. आपल्याला 5-50 लाखाची गाडी दिली म्हणजे आपल्या टायरनं दुसऱ्याच्या अंगावर पाणी उडविण्यासाठी नाही. तुला दुसऱ्याची टायर पुसायला ठेवून देऊ, त्या गाडीच्या पाण्यानं दुसऱ्याला भिजू नकोस. आणि तू जर रस्त्यानं जपत असशील दुसरे भिजू नये, दुसऱ्याच्या अंगावर पाणी जाऊ नये असं करीत असशील तर तुला एक दिवस देव विमानात बसवेल. आणि तुझ्या वाहनानं जर तू दुसऱ्याला त्रास देत असशील तर एके दिवशी तुला सायकल पुसायला देव ठेवेल. कारण वरचा इतका चतुर आहे. त्याच्या पलीकडे सांगू का, वरच्या सारखा गुंड जगात कोणी गुंड नाही. विठाला विठाला रावणासारख्या गुंडाला ज्याने आपटू हाणलंय, ते टाटरन वायर चोरणाऱ्या गुंडारायची काय कथा आहे त्याच्या पुढे? हे बारीक बुरीक चोऱ्या करणाऱ्या गुंडाईची काय कथा आहे त्याच्या पुढे? आणि एका झाडाखाली उभा आहे. त्या झाडाच्या कडेने एक रस्ता जातो, त्या रस्त्याने एक साधू चाललेला आहे. साधू लंगडा होता. त्याला आता शासनाने नाव काढले दिव्यांग. कमरेत वाकलेला आहे, मानेत वाकलेला आहे, पायात वाकलेला आहे. लटकत साधू चलू लागला. हा सुंदरशा झाडाच्या सावलीखाली उभा आहे. त्याचे मित्र 5-4 आहेत. दिसायला जगात 1 नंबरचा सुंदर आहे. माणूस होता तो. इतका सुंदर की त्याचं वर्णन पुराणात आलंय. पण त्या महाराजाला हसत होता. मित्रांनी सांगितलं अरे हसू नकोस रे तू. नाही बघ ना म्हणे ते महाराज कसं लंगडत चाललंय. मित्रानं सांगितलं अरे देवानं तुला सुंदरपणा दिलाय ते दुसऱ्याला हसण्यासाठी नाही. गावात एक जणानं बोर घेतला, त्या बोरला पाणी लागलं. तसं सगळ्याच्याच बोरला पाणी लागलं होतं, याच्या बोरला पाणी गोड लागलं. बायकांना आनंद वाटला, आपल्या महिला मंडळींना. बाई एका बाईला सांगत होती, बाई मारुतीरायाची कृपा झाली ग, अमक्याच्या बोरला पाणी गोड लागलं. ती म्हणली आपल्या काय फायद्याचं, आंघोळीला नाही देऊ दे, धुण्याला नाही देऊ दे, वापरायला नाही देऊ दे, पण वरण शिजवायला दिलं तर बरं होईल. कारण खाऱ्या पाण्यात वरण शिजत नाही असं बायका म्हणतात. मी काय शिजित नाही, पण गोड्या पाण्यात वरण लवकर शिजते. मग बायका त्या बोरवाल्याकडे कधी कधी तांब्या घेऊन जायच्या. आम्हाला तांब्याभर पाणी द्या बरं, तवलीभर पाणी द्या बरं वरण शिजण्याकरता. त्यानं सांगितलं काय तुमच्याकरता बोर घेतला का? रात्री 3 वाजता 12-12:30ला चालू करायचा आणि सकाळी 3ला बोर बंद करायचा. पाणी रस्त्यात सोडून द्यायचा.
कोणाला तांब्याभर देत नव्हता, पण 2-3 घंटे बोर चालू करून रस्त्यात चिखल करीत होता. 2-4 दिवसाला बोरच आटला. वरच्याच्या हातात आहे ना. देवानं एवढं मोठं तुला पाणी दिले, नको कोणाला देऊ, पण रस्त्यात चिखल तर करू नको नसतो. देवानं तुला जगात 1 नंबरचं सुंदर केलंय, तू चांगलं नको म्हणू कोणाला, पण वाईट म्हणू नको ना. लंगड्या माणसानं तू कशा करता हसतो, तू हसू लागला. मित्राने सांगितलं, अरे दादा, साधू लंगडा असू दे, पण आपल्याला ऊन लागते याच्याकरता आपण झाडाखाली येतो. आणि त्या साधूला ऊन लागू नये याच्याकरता सूर्य त्याच्या डोक्यावर सावली धरीत होता. कल्पना करा दादा बाबा, त्या साधूची ताकद काय असेल. भास्करो तेजो कांती भय व्याप्ती दिनत्रयः जायते कृतसंगा यत्पापायाम छाया प्रविष्ट विन्मखः तेजोमय प्रगल्भेषु जायते नः अम्बरा पटांबरा जायति नः तत्रा धरा धरायतियम चरण चाली भय व्याप्ती. त्याच्या पायानं तो चालत असताना त्याच्या वेगामध्ये ढग चालत होता महाराजाच्या डोक्यावर, आणि महाराजांना ऊन लागत नव्हतं. म्हणजे सूर्य महाराजाच्या डोक्यावर छत्र धरीत होता. किती अधिकारी महाराज असन कल्पना करा बरं. आम्ही 7-8 हजार जरी उभे राहिलो तर पडन का आभाळ? नाही, कारण ती योग्यता होती त्या लोकांची, साधना होती, त्यांना त्या टोकाचा केलेला परमार्थ होता. अख्खं जीवन परमार्थात घासलेलं होतं या लोकांनी. म्हणून त्या मित्रानं सांगितलं, अरे सूर्य ज्याच्या डोक्यावर सावली धरतो तो अधिकारी किती असेल बघ, तू सुंदर आहेस, पण घाम येतो याच्याकरता झाडाखाली उभा आहेस. ते म्हणलं, आज सूर्य येऊ दे घाम, सूर्यानं सावली धरू दे त्या महाराजाच्या अंगावर. पण मग महाराजानं देवाला विचारून शरीर काऊन नीट केलं नाही. अशा आडमुठ असतात काही काही, दुसऱ्याला नाव ठेवणार, ते काही ना काही खुसपट काढणारच, तो स्वभावच असतो. एखाद्या माणसानं सुंदर लग्न करू द्या आणि फक्त एखाद्याला त्याचं तो माणूस नाही आवडू द्या, तो चांगलं म्हणणारच नाही. ते म्हणून काय लग्न सुंदर केलं, नवरी कुठं धडे. आता ज्याला पटली त्यानं केली, तू काऊन तुमतून वाजवायला. नवरी सुंदर असल, काय स्वयंपाक झालता, वा 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 वा, काय स्वयंपाक होता, काय स्वयंपाक, वरण पातळच झालतं. यानं कधी बापाचं श्राद्ध घातलेलं नसते, पण त्याला फक्त तो माणूस आवडत नाही, त्याच्याकरता काही ना काही दोष काढायचे असते. याला वाटेल ते सांगूनही ऐकत नव्हता. शेवटी त्यानं महाराजाला धक्का दिला. महाराज खाली पडले, पुन्हा धडपडून उठले, पुन्हा चालू लागले, पुन्हा ढकललं, पुन्हा उठले, पुन्हा ढकललं, पुन्हा उठले. असं 2-4 वेळेस महाराज खाली पडले आणि चालू लागले. कल्पना करा, ज्याच्या डोक्यावर सूर्य सावली धरतो त्याला ढकलल्याच्या नंतर जर रागात पुढच्याला पाहिलं असतं तर कापरासारखी परिस्थिती झाली असती. सूर्य ज्याच्या डोक्यावर सावली धरतो त्याच्या भक्तीचं टोक किती मोठं असेल. पण मोठी माणसं समुद्रासारखी असतात, मोठी माणसं सागरासारखी समुद्रासारखी स्थिर असतात, आणि बारकी बुरकी माणसं वड्यासारखी असतात. पाऊस आल्यावर भरायला दम नाही आणि पाऊस बंद झाल्यावर रिकामं व्हायला पण दम नाही. तसा हा तो साधू अधिकारी साधू आहे. त्या साधूनं काही उग्र रूपात त्याच्याकडे बघितलं नाही, उलट ज्या भगवंताचं भजन केलं त्या देवाला प्रश्न केला, देवा अरे रात्रंदिवस मी तुझं भजन करतोय, मी कुणाच्या आध्यामध्यात नाही, मी रात्रंदिवस तुझं भजन करीत असताना तू निर्माण केलेली माणसं जर मला त्रास देत असतील तर तू नेमका आमच्यासाठी मेलास का? Hare
जन महाराजांचं वाक्य, तरी का मेला नारायण. देवा आम्ही तुझं भजन करावं, लोकांनी आम्हाला त्रास द्यावं, तू आमच्याकरता मेलास का. त्याच्याही पुढचं वाक्य होतं, आम्ही जना भ्यावे तरी कान लाजे देवे. आम्ही भजन तुझं करतो आणि मूर्ख माणसाने आम्हाला भीती घालावा याची तुला लाज वाटत नाही. पण इतकं कडक बोलण्यासाठी परमार्थही तितका कडक लागेल. विठाला 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 भक्तीचं टोक तर काही क्षणात जगाच्या मालकाच्या लक्षात आलं, एका साध्विक साधूला जगातला एक नंबरचा सुंदर त्रास देतोय. अरे याचं मागच्या जन्मातलं काही पुण्य होतं, याच्याकरता मी सुंदर केलं याला. आणि हा वाकड्या तिकडे माणसांना हसतो. सुंदर जन्माला येणं हे माणसाच्या हातात नाही बरं. डॉक्टरनं काय बाईला औषध दिल्यावर लेकरू गोरं होईल. आणि जर डॉक्टरनं औषध दिल्यावर लेकरं गोरे झाले असते तर डॉक्टरायला आंधळे पोरं झाले नाही का, डॉक्टरायला लंगडे पोरं झाले नाही का, डॉक्टरांना काळे पोरं झाले नाही का. नाही, हातात नाही ते कोणाच्या, ते ब्रह्मदेवाच्या हातात आहे. कुलाल हाडाचा बाप चाढाचा अखंड मडके घडी तोरे. विज्ञानानं किती जरी उंच तोंड काढलं असेल तरी पण या भारतीय संस्कृतीतल्या नव्हे, या जगत्रय संस्कृतीतल्या 214 गोष्टी अजून विज्ञान हातात घेऊ शकणार नाही. आणि ज्या दिवशी विज्ञान ह्या गोष्टी हातात घेईल त्या दिवशी देव नावाची शक्ती संपेल. विठाला विठाला त्याच्यातल्या 3 गोष्टी तर कधीच विज्ञान घेऊ शकत नाही. जन्म विज्ञानाच्या हातात नाही, मृत्यू विज्ञानाच्या हातात नाही आणि निसर्ग विज्ञानाच्या हातात नाही. हे सगळं वरच्या हातात आहे. मी याला सुंदर केलंय, हा महाराज लोकांना साधूंना हसतोय. 4 जागेवर वाकलेल्या साधूला तुला असा वाकडा करतो बेटा की जगात तुझे वाक कोणाला मोजतात नाही आली पाहिजे. त्याला सर्प केलं. सर्प किती जाग्यावर वाक तू सांगताय तू का कोणाला दादा पाटील? नाही सांगताय. खूप जाग्यावर वाकला सर्प, खूप वाकला, खूप वाकला. चार जागेवर वाकलेला हसला तर हे किती जाग्यावर वाकला त्याचा मेळच नाही. शक्यतो हसायला नाही पाहिजे. महाभारतात एक बाई सात्विक विचाराची हसली तर तिला उघड व्हायची वेळ आली. सामान्य नाही. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. कालपासून कशी थंडी सुटली. विज्ञानाला म्हण कर वर शेकणी थंडी कायम गायब कर. तुम्ही किती वळा फुकल्यावर थंडी कमी होईल. हा, किती बॉयलर पेटिल्यावर थंडी कमी होईल, किती शेगड्या लावल्यावर थंडी कमी होईल. नाही, ही सगळी त्याच्या हातात आहे. आणि ही सगळी सूत्र ज्याच्या ताब्यात आहे तो तिचा भाऊ होता. आणि तेवढ्या मोठ्या जगाच्या मालकाची बहीण एका आंधळ्या माणसाच्या पोराला हसली तर भर सभेत उघड व्हायची वेळ आली द्रौपदीला. एवढ्या मोठ्या द्रौपदीला तर बारक्या बुरक्या तर दुपारा पेटावं लागेल. विठाला विठाला तो अजगराच्या योनीला गेला. ज्या वेळेला सर्पाच्या योनीत पडला इतकं दुःख झालं त्याला, इतकं दुःख झालं. देवा आता मी याच्यातून कधी मुक्त होईल. वाटेल ते प्रयत्न करत होता. शेवटी एक साधू भेटला दादा बुवा. त्या साधूच्या समोर त्यांना असा फणा आपटीला. सर्पाला बोलता येत नसते. फणा आपटीला. त्याच्या डोळ्यातून बुंद येत होते, पाणी येत होतं, अश्रू येत होते. साधूच्या सानिध्यात असणाऱ्या एका शिष्याने प्रश्न केला, गुरुदेव फणा उंच करणारे सर्प पाहिले पण आपटिणारे नाही पाहिले. सर्प शक्यतो फणावरी का करतात माहितीये का? त्याच्यात विष असते, अहंकार. सापाला विष असते म्हणून इंचाच्या नांगीत थोडंच विष आहे पण तरी बोकांडीच घेतं शेपूट, खाली ठेवत नाही. वरी घेते, वरी घेते, वरी 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 वरी.
सापाच्या दातात एखादा थेंबरच विष असते, पण कवा कणमुळी सारखा जरी असला तर पणकनच करतो. म्हणून सरप दिसल्या मागून हाणतेत का पुढून हाणतेत? अण्णा या तोंडावच हाणतेत, कारण अहंकार आहे ना. आणि अहंकारी माणसाची बी लोक दातच पाडीत आहेत, खाली हानीत नाहीत कमराला, तोंडावच हाणतेत. विठाला 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 महाराज बसा, आहेत ना पोरं. त्या शिष्याने विचारलं, हा सर्प फणा का आपटायला खाली? आपल्याला ते उत्तर विचारतंय की मी या दुःखातून कसं मोकळा हो. बाबाजी हा कोण होता? गुरुजीने सांगितलं, रे हा जगातला 1 नंबरचा सुंदर होता. याच्यापेक्षा 2 नंबरला सुंदर मदन नावाची व्यक्ती होती. म्हणून तर राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. हा 2 नंबरला सुंदर होता. 3 4 5 6 7 14व्या नंबरचे, आता बागची किती कोण कोण होते, असे 14 लोक सुंदर होते. पण सगळं सांगायला मी बी काय गुत्त थोडंच घेतलंय. तुम्ही बी कधी कधी गेल्यावर कधी कधी काही वाची जाणं, विठाला 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 हा सर्प होता म्हणे. सर्प झालाय. मग जगातला 1 नंबरचा सुंदर सर्प का? अहंकारी होता, दुसऱ्याला हसत होता. याच्याकरता देवाने त्याला वाकडं केले. ठीक आहे म्हणजे याला उपाय सांगता? होय, सोपा उपाय. काय? पाहता श्रीमुख गोविंदाजी. महाराज जवळ आले. शिष्य म्हणला, महाराज ते डसन. ते म्हणले, कसं डसन? ते एकदा महाराजाला हसले तर सरप झालं ना, आता मला डसल्यावर पुन्हा काय होईल? कसं डसल ते? जवळ आले, त्याच्या अशा फण्यावरून हात फिरला आणि सांगितलं, बाबा गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला एकदा बघायला जाय, तू या दुःखातून मोकळा होशील. ते पोचलं का गोकुळाच्या कडेला, तर गोकुळामध्ये प्रत्येक माणसाकडे काठी होती. गाय नाही असं घरच नाही. मला 2 पुरावे सापडले. एका ठिकाणी 13 आणि एका ठिकाणी 14. म्हणजे 13 गायी नाहीत असं घरच नाही. 1 आणि 2चा विषय सोडून द्या, 13 गायीपेक्षा जास्त. सर्वात जास्त गायी होत्या एका माणसाकडे 9 लाख. मी सांगत नाही रे. संस्थेतले का? छान. आई तुझा मी एकुलता एक, गाई राखीतो 9 लाख. याचा असा सिद्धांत आहे की नंदराजाकडे 9 लाख गायी होत्या. जमीन किती असेल कल्पना करा बरं. 9 लाख गायी काय वाळू थोड्याच खात होत्या? करावा लागेल ना महाराज त्यांना. किती वैरण लागत असेल, किती गायी असत्या, किती दूध निघत असेल. आता 150 एकरवाला उंदीर धरल्या आणि पिशी हातात घेऊन येतो. पाहुणा घरी आलाय आणि त्याच्या हातात पिशी उंदीर धरल्यावानी, आणि जमीन 150 एकर आणि पुड्याचं दूध प्यायलाय. हे श्रीमंत भिकारी समजायचा. विठाला 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 गायीवर नुसतं कीर्तनाने बोलल्या जाते. गायीवर जास्त व्याख्यान देणारे 1% लोक गायी पाळतात. 99% नुसते दारू पेल्यावानीच बोलत आहेत. माझा असा सिद्धांत आहे, पक्वाद्यानं 1
गायकानं 1 आणि कीर्तनकारानं 11 गायी सांभाळायच्या. कोण्याच शेतकऱ्याला एक बी गाय का पाळायचं काम पडणार नाही. एक बी नाही. कसं जावं का नाही जावं मग यायचा कंपिना पाडायचा. हा आपण नुसते पांढरे कपडे घालूनच फिरायचो आणि खपक्या पाकिट घ्यायची. गिरगावकर 100-200 गाई वळू शकतो ना. एक बी दिवशी घरी थांबायची गरज नाही. आहेत ना पाकिट दिन महिन्यावाल्याला. त्यानं 7-8 गडी लावायचे आणि त्याला काय देवीचं तेल देईल आणि भोत्याला घाईला त्याला कुठे आऊत हाणून द्यायचे. पण नुसतं लोकायला सांगायचं पळा तात्या पळा ना पळा अजून भाऊ काय यायचाच पिना पाडायला. आणि तू जाता जाता मस्त चहा पिऊन जाय तांब्या भरत्याच्या इथून. विठाला 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 गाईवर आणि माईवर नुसतं बोलल्याच जाते. बोलायला सगळ्यालाच चांगलं येते. तमाशातले बी लोक काही शिव्या देत नाहीत बरं आपल्याला. मी काय ऐकलं नाही पण पाहणाऱ्याला मी विचारलं ते काही म्हणतात का. ते म्हणले काय नाहीत म्हणत बुवा ते तर मस्त हसीत आहेत. म्हणजे तमाशातले पण गोड बोलत आहेत आणि कीर्तनातले गोडच बोलत आहेत. फक्त वागत कोणीच नाहीत. विठाला 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 विठाला. माईवर प्रेम करा त्याच कीर्तनकारानं बोला त्यानं आधी माईवर प्रेम करावं. गाय सांभाळा त्याच कीर्तनकारानं बकबक करावं. त्याच्याकडे 1-2 तरी गायी असावा. आणि त्याच्याकडे एक बी गाय नाही त्यानं कीर्तनात पुन्हा विषय नाही काढायचा सुंबळ्यानं. विठाला 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 विठाला. 9 लाख गायी होत्या. काठ्याहून विषय निघला होता. शेतकरी माणसाची तर काठी असती. सुदर्शन नावाचा विद्याधर सर्पाच्या योनीत गेलता. त्यानं विचार केला आपण गोकुळात जर गेलो तर गोकुळामध्ये 6वी-7वीचं पोरग फिरायला गेलं की हातात काठी घेऊन फिरत होतं. म्हणजे गुंड होते असं नाही बरं. कर्तव्यनिष्ठ माणसं होते ते. हो. आता काहीच्या गाड्यानं गुप्त्या गवसत्यात काहीच्या गाड्यानं राप्या गवसत्यात. हे गुंडाळं येतं. गुंडाळं शिटाखाली याच्या खाली त्याच्या खाली गवसतात ना काहीच्या गाड्या त्या. पण त्यांच्या हातात त्या काठ्या होत्या त्या गुंड नव्हते. ते कर्तव्यनिष्ठ माणसं होते. त्यांचा व्यवसायच असा होता की काठीशिवाय चालत नव्हता. पण याने विचार केला आपण गोकुळात जाणं बदके खाणं संगच होणार आहे. त्याच्यापेक्षा आपण तिथे जाणंच नको. आणि तिथल्या मालकाला बघितल्याशिवाय आपलं दुःख जात नाही. मग करावं काय. एके दिवशी एक सुंदरसा कार्यक्रम होता वृंदावनाच्या ठिकाणी. आणि त्या वृंदावनाच्या कार्यक्रमाला गोपाळ गोपी आबाल वृद्ध आदी करून सर्व त्या वृंदावनाच्या ठिकाणी निघाले. काही गोपी आटपू लागल्या. एखाद्या गोपीचं आवरत नसताना ती गोपी तिला म्हणत होती चाल ग चाल आपल्याला वृंदावनाला जायचंय. सखी ग वृंदावनी जाऊया सखी ग वृंदावनी जाऊया सखी सखे ग वृंदावनी जाऊया सखे ग मुरलीधरा पाहूया. सर्वजणी तिथं गेल्या. संध्याकाळची वेळ आहे. चांदण्याची रात्र आहे. उत्सव आटपला. सर्वजणांना झोपी लागल्या.
नंदराजा एका बाजूला कडेला शिबिर लावलेलं होतं, रावटी लावलेली, त्या रावटीत झोपलेले आहे, बाजूला काही गवळी आहेत आणि सर्वजण नंदराजाच्या पाया पडत होते। याचा अर्थ असा होता की हा या गोकुळातला ज्येष्ठ व्यक्ती आहे, राजा आहे। म्हणून या सुदर्शन नावाच्या विद्याधराला प्राप्त झालेली अजगराची योनी, त्या सर्पाच्या योनीमध्ये नंदराजाला त्यानं पायाकडनं कमरेपर्यंत गिळलं, दात लागू दिला नाही, नुसतं गिळलं। चाहूल लक्षात आली आपल्याला सापानं गिळलंय, जोरात ओरडले, धावा धावा, मला सापानं गिळले नाही। बघता बघता सर्व गवळी काठ्या घेऊन आले, चांदण्याचा प्रकाश होता, दिवट्या पेटलेल्या होत्या, या प्रकाशामध्ये त्या सापाला मारत होते, पण काठी मारल्याच्या नंतर मारणाराच उंच उडत होता, एवढा मोठा भयानक सर्प होता। बघा आवाज दिला, बलराम दादा। दादा ताडकन उठले, काय झालं रे? नंद बाबाला सापाने गिळले, पळा पळा पळा। दादा थोडेसे पळाल्याच्या नंतर देव झोपलेले होते, त्याला कुठे झोप लागत असते, त्याचं सगळं नाटक। एक जणाला मी विचारलं, मंदिरात जाताना घंटा का वाजितात? ते म्हणला, मी आलो असं देवाला सांगायचं, म्हणजे देवाला जाग करायचं जर त्याला झोप लागली असली तर। नालाय का, देव झोपत नसतो, आणि देव ज्याच्यासाठी झोपला त्याला भीतीला टेकीत असते। शेणाचा गोळा, 2-3 उदबत्त्या, 5-6 म्हाताऱ्या रडायला, देव त्याला झोप नसती, त्याला कुठे झोप असते? ते जळीस्थळी काष्टी पाशाने कणाकणात भरलाय, त्याला काय झोपायची गरज आहे? घंटा याच्या करता वाजित येत, नाद भयम लुब्धानाहा प्रसन्नस्तु भयावहम चित्तयम स्थिरत्वाहा क्रिया नादांशितेषु, याच्या करता घंटा वाजायची असते। हे काय गांजा कसं थोडं लिहिलं? कारण तो घंटेचा नादही तसाच पाहिजे, अधिकारी माणसानं वतलेली घंटा पाहिजे, नाही तर घंटा खपक्या लोलक इतकुसा, घंटा एवढूशी लोलक खपक्या, ते ढोण्या वाजल्यावर वाशी तो म्हशीच्या गळ्यामध्ये। घंटा घंटा त्याचा नाद असा गोड आला पाहिजे की त्या नादानं चित्त पूर्ण स्थिर झालं पाहिजे, आणि तितक्या वेळापुरतं देवाचं दर्शन घेत असताना बाकीचं काही सुचलं नाही पाहिजे। हा घंटेचा 16 वाजत घंटेसाठी विठाला 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 दादाने आवाज दिला, कन्या उठ रे, उठ कन्या उठ। काय झालं दादा, का गडबड करता? नंद बाबाजीला सापाने गिळले। काही बोलता बाबा? दादा कसे गिळतील? अरे गिळलं रे, चाल कृष्णा। दादा जोरात चलत होते, देव हळून चालत होते। दादा वापस आले, तुला कसं कळत नाही रे? आपल्या बाबाला गिळलं रे कन्या, एखादा दात लागेल। दादा, बलराम दादा ऐका, तो सर्प आपल्या बाबाला गिळायसाठी आलेला नाही, मग का गिळलं रे? त्याला मी दिसन म्हणून गिळलंय। त्याला माहित आहे नंद राजाला आपण गिळल्याच्या नंतर हे सोडायला येणारच आहे, पण कृष्णा जरी एखादा दात लागला तर लागणार नाही दादा, कारण एका महाराजाला हसल्यामुळं सर्प झालंय, आणि नंद बाबाला जर दात लागला तर हजारो जन्म शेपटीची आळी होईल। तुम्ही काळजी करू नका। दादा पुढे गेले, दादाला पाहिलं मोक्ष नाही, त्याच्यावर 5-4 मिनिटं त्रासून गेलं, ते पुन्हा 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 गिळू लागलं, छातीपर्यंत गिळलं। त्याच्या लक्षात आलं आता आपण आगाव शहाणपणा करणं चूक आहे। शांत राहिलं, तितक्यात भगवान आले, आणि प्रसन्नांतकरणाने या अजगराने कृष्ण परमात्म्याकडे पाहिल्याबरोबर त्या शरीरातून दिव्य देह प्राप्त झाला। पार्षद आले 2, दिव्य विमानात बशिलं, 14 विमानापैकी 1 विमान, त्या एका विमानात बशिलं आणि विद्याधर लोकाच्या ठिकाणी निघून गेला। विद्याधर एक देवांची जाते, यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिक्पाल चारुहास परमहंस अशा ह्या देवता आहेत, 33 कोटी देवत्यापैकी त्याच्यापैकी ही विद्याधर नावाची देवता, आणि त्याचं नाव सुदर्शन। हा पूर्वपदाला पोचला, तिथं गेल्याच्या नंतर त्याच्या बुजुर्गांनी विचारलं, का रे सुदर्शन, तू जगात 1 नंबरचा सुंदर होतास, पण तुला शापामुळे सर्पाची योनी प्राप्त झाली। त्या सर्पाच्या योनीत तू अतूट दुःखात होता, एवढ्या मोठ्या दुःखाच्या काहुरामध्ये फिरत असताना, याच्यात व्यापात असताना तू पुन्हा पूर्वपदाला आलास। तू जशाला तसा सुदर्शन सुंदर झालास, पण तू औषध कोणतं घेतलं? पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, दुःखाची निवृत्ती
किती मोठा अपराधी होता तो, पण तेवढ्या मोठ्या दुःखातून मुक्त झाला. पाहता श्रीमुख गोविंदाचे. भगवंताचं मुख बघितलं की दुःख जाते. एक जण म्हणला, महाराज 50 वर्ष झालं पंढरपूरला दर महिन्याला जातून त्याला पाहतो. पाहण्याचे सुद्धा प्रकार आहेत. जसं औषध डॉक्टरनं दिल्याच्या नंतर त्याला पथ्य महत्वाचं आहे, तसं भगवान परमात्म्याला पाहत असताना सुद्धा काही पथ्य येतं. काही काही गोष्टी करतो म्हणजे देव होतोय असातला चुकीच्या गोष्टी येतात. उडजुडूस तरी एक जणानं भजन केलं आणि जाताना दुसऱ्याचं हरभर उपटून नेलं. नाही, कसं परमार्थ कसा होईल बरं? त्याला वाटायला मी पहाट लोक भजन केलं, पण त्या शेतकऱ्यानं बिचाऱ्यानं पसापसा पाणी घातलं रे, त्याचं एकदा मरून गेलं रे हरभर, त्यानं डबल पेरलं रे, ते सुद्धा पातळ निघलं, त्यातली त्यात तो चांगलं गावलं भर उपटून नेलं, म्हणजे त्यानं काय खायचं? आणि पुन्हा म्हणून तुम्ही भजन केलं, आगावपणा आहे तो. मी मारुतीच्या दर्शनाला गेलो म्हणले, येताना तिथलाच लाईट घरी घेऊन आलो, संडासात लावला. घरचा शाट झालता म्हणून मंदिरातलाच आणला. तर घासू घासू जरी मारुती पेलास तरी उपयोग पुण्य कसं लाभन त्याला. तसं आपण पाहतो कितपत. पाहत असताना तिथून आल्यावर आपण काय करतो यालाही काही नाविन्य असेल का नाही, किंवा जाताना काय केलंय हेही नाविन्य असेल. सोहळ्यात जातात माणसं, ज्ञानोबाराच्या सोहळ्यात, पण पते संगच टेम्पूत गाद्या टाकलेल्या, मस्त त्या टेम्पूत पते खेळतात. काय हे चंद्रभागेत असे दाबलेन जेसीबी जरी घातली तर उद्धार कुठून होईल यायचा. काही काही गोष्टीचं पथ्य असतंय ना. मराठवाड्यातल्या भुंग्यानं पोरगी मानस सरोवरातल्या भुंग्याला दिली. आपल्याकडच्या भुंग्यानं मुलगी मानस सरोवरातल्या भुंग्याला पोरगी दिली. दोंड्याचा महिना आला, मग यांनी त्याला आमंत्रण दिलं, या आमच्या मराठवाड्यात. तर ते म्हणले, आम्हाला काही येणं शक्य नाही, आम्हीच तुम्हाला धोंडा करतो. मग पोराकड्यानंच पोरीवाल्याला धोंडा केला अण्णा. मग इकडे 5-25 जणाला युवाई जावाई त्याचे भाऊ बंध भावकीचे सगळे सांगितले. 14 प्रकारचे भुंगे असते, त्याच्यातली एका भुंग्याची जात सांगतो, 13 पुन्हा पाहू. लय मोठे भुंगे असतात, काही लाकडं कोरणारे भुंगे वेगळे, मुगाला हरभऱ्याला लागते ते भुंगे वेगळे. आणि हे मराठवाड्यातले 14 पैकी 1 नंबरचे भुंगे म्हणजे हे गोळे करणार भुंगे. लक्षात आले ना तुमच्या? हे लय बहादर होते दादा बा. हे मानव सरोवरातल्या पाहुण्याकडे जाताना शिदोऱ्या संगत नेले यायनं. तिथे गेल्याच्या नंतर धोंड्याचा महिना आपले युहाई आलेत म्हणून त्यानं सगळ्याला सांगितलं होतं, ह्या 100-200 फुलावर कोणी बसायचं नाही. 8 दिवसापासून फुलात मकरंद साचलेला होता. आणि हे मराठवाड्यातले पाहुणे भुंगे त्या फुलावर बसले. जेव्हा म्हणले पाहुणे राव, त्याच्यातला युवाई म्हणला, तुमचं ना आमचं खाद्य एकच आहे. आम्हाला वाटलं तुमच्याकडे काही बदल असेल, पण पोराचा आज आले हुशार होता. ते म्हणला, तो या थुत्रातला गोळा फेकून दे ना आधी, तेव्हा तुला आमच्या फुलाची चव कळलं. मग त्यानं गोळे फेकून दिल्यावर कळालं तिकडचं काय. मग मला सांगा, त्या फुलातला मकरंद आस्वाद घेण्यासाठी पहिला तोंडातला गोळा फेकून देणं गरजेचा पडला भुंग्याला, तेव्हा तिथला मकरंद कळाला. तसं आपल्या डोळ्यातलं पहिलं पाप फेकून द्यावं लागेल, तेव्हा देव आपल्याला कृपा करील. विठाला 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 डोळे किती पापी आहेत सांगा तुम्हाला. घर किती सुंदर बांधलंय, त्याला बाहेरून 2 एसी टांगल्यात, म्हणजे मध्ये बसणारा अधिकारीच असेल ना. आता माया घरी नाहीत म्हणून मला ह्या खपनत पाहिल्या कोणी डोळ्यानं. इतके डोळे पापीत म्हणून तर देव बाप्पा अभिषेक करताना पाठील पाणी लावा म्हणते, नाही डोळ्याला म्हणतात नाही का. हे लय बदमाश डोळे आहेत, बदमाश डोळे आहेत. मग ह्या डोळ्यातली जोपर्यंत बदमाशी जात नाही, आणि ज्या दिवशी डोळ्यातली बदमाशी जाईल
त्या दिवशी तुम्ही देव पाहिल्याच्या नंतर आपला उद्धार, आपण दुःखातून मुक्त. विठाला 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 एक जण म्हणला मी कीर्तनाचे पैसे घेत नाही, आणि दुसऱ्याला टोचल्याशिवाय राहत नाही. काय पुण्य आहे? काय पुण्य आहे का त्याच्यामध्ये? ते जर दुसऱ्याच्या खापल्या काढीत असेल तर घेणाऱ्यापेक्षा जास्त पापी तू आहेस. एकान बायका 2 केल्याने एक संन्याशी झालं, पहा कसं पाप लागत होतं. एकान बायका 2 केल्याने एक संन्याशी झालं. 2 बायका आलं संन्याशी घनिष्ठ मित्र. संन्याशी मंदिरात थांबत होतो मारुतीच्या, आणि संसारिक तर घरीच थांबत ना. त्याला मंदिरात कसं जमल? त्यात रूम नळ्या ठेसते ना त्याच्या. तुला जर मंदिरात झोपायचं होतं ना, आमची सोय करायची नव्हती, तुझं आमच्या सोबत लग्न कशाला केलं? त्याला घरी थांबावं लागेल ना. प्रभू जरी झाला संसाराचा दास, देव जरी असेल तरी सांभाळावं लागतं ना बायका. पण हा संसारिक कधी मधी मंदिरात गेल्यावर संन्याशी त्याला म्हणायचा, समजून घ्या, लय खाली येऊन सांगत नाही, कारण ह्या पुढे आहे. निशी माझी कवनी शिरतला. बायका 2 होते ना. काय म्हणला संन्याशी? निशी माझी कवनी शिरतला, धाकुटी का कनिष्ठ भयवला का ज्येष्ठ सहोदरीला. बायका 2 आहेत तुला. निशी माझी कवनी शिरतला. मंदिरातले मारुतीराय म्हणले, बेट्या त्यानं 2 बायका केल्या तरी त्याच्या चित्तात नाहीता, तू न करून त्याच्या बायका तू ह्या चित्तात आहेत. हे सगळं प्रपंचाचं पाप तू ह्या बोकांडीवर. विठाला 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 न घेणारा घेणारायचं इचकीत असल तर सगळ्याचं पाप त्याच्या बोकांडीवर. पतिव्रताबाईनं कुटील स्त्रीची चेष्टा करायचीच नाही. पतिव्रता स्त्री जार स्त्रीची चेष्टा करीत असेल तर पतिव्रता पण संपलंय. पतिव्रतेनं फक्त तिच्याच महिमेत राहायचंय. मी माझ्या मालकाला पांडुरंग समजते, याच्या व्यतिरिक्त तिच्या पुढे काही दिसूच नाही, तर तिचं पतिव्रता पण असते. मालकाला टाइमला जेव घालणारी जर म्हणत असेल, बाई काय देवाला चालली म्हातार उपाशी ठुलं, तो काय 5 टाइम तुझ्या मालकाला जेवायला घालायली, पण दुसऱ्या बायकांचं इचकायली ना, हे सगळं त्याचं पाप तुझ्या डोक्यावर. करत नसती. आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर आपण आपल्या पुरतं वैराग्य, पश्चातापेनं शुद्धता. आपल्या अंतकरणात पश्चाताप यावा, आजगराच्या अंतकरणात पश्चाताप आला, याच्यानंतर मी कधी चूक करणार नाही देवा, या डोळ्यानं कधी कोणाला वाईट लेखणार नाही, त्या दिवशी त्याचा उद्धार झाला. दुःख जाण्यासाठी दृष्टी तितकी गोड लागेल. 7व्या अवतारात एका बाईनं शहाणपणा केला. इतका शहाणपणा केला की तिच्या शहाणपणामुळं जगाच्या मालकाला 14 वर्ष 22 दिवस बिना चपलाचं फिरावं लागलं. भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. देवाच्या पायात चप्पल बूट नव्हता. काल यानं मला फोनवर एक रामायणातला भाग दाखिला. अहिल्याचा उद्धार कीर्तनाला चाललो होतो काल आम्ही तिकडं दगडगावला, नांदेडकडं. तर त्यानं ते दाखिला. असं चालता चालता तर प्रभू रामचंद्र खाली उतरले रथाच्या खाली महाराजांच्या सोबत, आणि रथातून खाली उतरल्याच्या नंतर देवानं बूट काढला आणि मग त्या दगडाला पाय लावला. इथंच असा सिद्धांत प्राप्त होते की 14 वर्ष 22 दिवसाचा वनवासे येतीम पदाश्रितम नैवा भयं जायं कृतुजनाः गिरिपपर्वनोपने वने सर्वा जायते शिलानां पाषाण भवतृंगानाः खर्वभवास्ततेव च नैवं गांजा कसं लिखितम. हे रामायण सांगते. आणि मग यांनी कसं ते रथ कसा राम केला, त्याच्या पायात कसे बुट घातले, कसे त्या दगडाच्या वरी पाय द्याला. इथं तो पवित्र मानते स्त्रीला, नुसती वारं लागल्याबरोबर ती दिव्य झाली. अशा काही काही गोष्टी बघायला भेटतात, ज्याच्या त्याच्या डोक्याने ती करत असते. जगाच्या मालकाला 14 वर्ष 22 दिवस बिना चप्पलचं फिरवलं. एका बाईने केला शहाणपणा. तिचं नाव
मंथरा ही कैकई सोबत सप्रेम भेट आलती. बायका देत नसते सप्रेम भेट, पण त्या राजाने दिली ती. एकाच राजाने दिली. रामाला वनवासाला जावं लागलं तेव्हापासून नवरी सोबत करवली जाती, पण सत्यनारायण झाल्यावर वापस येते. जाती करवली पण सत्यनारायण झालं की वापस येते. पण ते घर बरं पाहिल्यावर करवली म्हणली मला इथंच थांबायचं. नवरी म्हणली मग मी फाशी घेते, तू थांब इथं. तुला इथं थांबायचं म्हणलं मी फाशी घेते, मी नाही मी हिरी तुडी टाकते एखाद्या. करवल्या जात असतात पण वापस येत असतात. शक्यतो नवरदेवासोबत पाठवलेली करवली तरुण पाठवा, भानकुदळ. आणि करवली नवरी सोबत पाठवलेली करवली एक दोन दात पडलेलीच पाठवा. त्याचं कारण सांगू का? त्या नवरदेवाच्या घरच्या सगळ्या खुणाखाना पाहून येते. आणि जर तरुण पाठवली तर 3दा गन पावडरातच फुगून जाते. तिला काय माहितीये कोणते वाडा कोणाचा आणि किती खण माळवत होतं, चौक कोणाचा, काय 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 नाही. तिच्या गन पावडर मध्ये ती आरशा पुढंच कोहरक उभी. घंट्या घंट्याला साडी बदलायची. त्या वाड्यात का डव थोडेच होते. शास्त्र आहे त्याच्यासाठी. लग्न इतकं गोड आहे आपल्या शास्त्रामध्ये. 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे, पण त्याच्यातले 8 संस्कार आज चुलीत घातलेत सगळ्या लोकांनी. आपल्या सगळ्या महाराजाच्या पण लग्न आहे ना, मेरा महबूब गाणं वाजायले. जे आता काय काय महाराजाच्या लग्नाला गेलो ना, त्याच्या पुढे पण ते कंबर हालीत चलित आहे. त्याच्यात एक रूम न टाकायला पाहिजे. म्हणजे 16 पैकी 9 प्रकार आज मातीत घातलेत. आज इतके गोड प्रकार आहेत. नवरी सोबत पाठवलेली करवली वयस्कर असावा 1, सुन्मुख पाहत असणारी बाई माथारी असावा 2. कारण सुन्मुख सुद्धा तरुण बाईनं पाहायचं नसतंय. म्हणजे नवरदेव नवरीच्या मधात एक आरसा असतो. परवाला आपण एका लग्नात होतो, त्या नवीन नटून सजूनच आधी सुन्मुख पाहायला गेले. म्हणले काय भंगार भरती. नवरदेवाला वयस्कर स्त्री सोबत सुन्मुख का पाहावा याचं एकच कारण असते. सुन्मुख पाहणाऱ्या बाईची गालं बसलेले असावा, ती माथारी असावा. ही दोघांच्या मधात तिचं चित्र दिसत असतं, नवरदेवाच्या नवरीच्या मधात. तर नवरदेवाला माथारीचं चित्र दिसत नसते, त्याला नवरीचंच दिसते. तर माथारीचं चित्र त्याला काय सांगते, बेटा ह्या कुरकुल्यावानी गालाचीच्या लय नादी लागू नकोस. हे सफरचंदासारखे लालबुंद हिचे गाल आहेत ना, तू फारस हिच्या नादी लागू नकोस. हिच्या सारखेच पहिले महे पण होते आणि कालांतरानं मह्यासारखेच हिचे होणार आहेत. म्हणून तू फार शहाणपणा करू नको. याचं नाव सुन्मुख असतंय. पण ह्या नवीनच सुन्मुखाला उतो आल्या. विठाला 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 नवरदेव म्हणत असते मग आते आहे. मग तू सुन्मुख. मी आपलं पंचांग घेतलं की घरी, त्याला माहित होतं पुढचं इधी कोण करीन. मग ती उठत होती ती बाई. ती म्हणायची माय हे देव बाप्पा लय दाढ हे ग, हे रगिले. म्हणून तर देवान पुन्हा 4 फेब्रुवारीला परत पाठवले. विठाला 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 विठाला. आपल्या ताब्यात जेवढी गोष्ट आहे तेवढी माणसानं शुद्ध करायची. भीष्माचार्याच्या समोर द्रौपदीला मांडीवर बसविलं. भीष्माचार्याची चूक होती अण्णा भीष्माचार्याची. भीष्माचार्याच्या समोर द्रौपदीचे वस्त्र आरण करत होते. फक्त भाकरीचे कानकोंडे होते म्हणून कौरवाला सांगितलं नाही. खेळडे पाप भीष्माचार्यानं. महाभारत हीच का लक्षात येईल तुमच्या. विठाला 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 विठाला. माहिती असताना तुम्ही जर लग्नात 5-25 तज्ञ माणसं गेले, त्या लग्नात अनुचित प्रकार होत असताना तुम्ही मुकाट्यानं जर पाहत असताल तर ते पाप तुम्हाला सुद्धा फेडावं लागते. कारण हातात अक्षदा घेणं म्हणजे अन्नपूर्णेची साक्ष आहे. त्या साक्षीनं लग्न लावल्या जाते. कारण अन्न का घेते. एक जण मला म्हणला वाळू उधळली तर काय होतं. म्हणलं तू या लग्नात उधळू ना गारा, हो नाही तर तू या लग्नात कोळशे उधळू म्हणलं पेटलेले, झाऱ्यानंच फेकू अशी तू अंगाव. दोघं जळाले पाहिजे चौरंगावून पाठाव. आम्ही अशी झाऱ्यानं फेकू. अन्न का? कारण जगातला किती जरी मोठा गुंड असेल, 2 दिवस जर घरात कोणला बिना पाण्याचा आणि बिना अन्नाचा तर त्याचे मेट मोडत आहेत, त्याला उठता येत नाही. एक सोपा पुरावा समका शेतकऱ्याला. 4-5 दिवस वापसा नसल्यावर आवत धरता येत नसते, बरोबर आहे ना.
आणि 4-5 दिवस बैल नाही धरल्यावर बैल काय करते मनातली मनात ध्यानात आणा. ह्या पुढे आहेत, मी सांगत नाही आता. मग असं करायला लागल्यावर बैल मस्तारडे म्हणते. त्याच्यावर 2 दिवसाला वापसा होती. मग मुगानात आवतं धरायचे, खपक्या दगड टाकायचं आणि त्याच्यावर उभं राहायचं. दुपारच्याला बैलाच्या तोंडातून फेस येतोय, पुन्हा शेपूटवरी करीत नाही, पाय झटकीत नाही, काही नाही. बैल 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 4 पायाचा. तर 2 पायाच्या बैलाला बांधल्या बिना अन्न पाण्याचे वाघुरीत ससा अडकल्यासारखे खुरमडते. मग जगातलं सर्वात मोठं जर काय असेल तर अन्न आहे, अन्न. आणि म्हणून त्या अन्नाची साक्षी घेतल्या जाती. आणि त्या साक्षीत जर आपण अनुचित प्रकार सहन करत असोल तर पवित्र अन्नपूर्णेच्या साक्षीनं आपल्या सुद्धा हातात ते पाप पडते. विठाला 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 दुराचारी बाई तिने जगाच्या मालकाला 14 वर्ष 22 दिवस बिना चप्पलचं फिरवलं. ती मंत्रा लग्नात सप्रेम भेटाल. ती पुढच्या अवतारात 32 जाग्यावर वाकली. तिचं नाव कुब्जा ठेवण्यात आलं. पण तिच्या करंगळी पसल्या बोटामध्ये 7विक गुण होता. देवानं प्रत्येक माणसाला एक एक सद्गुण दिलाय. फक्त त्यानं तो कसा वापरायचा त्यानं त्याचं ठरवावं. एका माणसाला देवानं पळण्याचा सद्गुण दिला की महाराष्ट्रात त्याच्या इतका जोरात कोणीच पळत नव्हता. पण त्यानं तो सद्गुण चोऱ्या करायसाठी वापरला. काय कामाचं मला सांगा. त्यानं तो सद्गुण जर रेसमध्ये पळायसाठी वापरला असता तर सर्व देशातला आव्हाड त्याला भेटला असतं. त्यानं चुकीच्या ठिकाणी वापरला. दुर्योधनाला पोहण्याचा सद्गुण दिलता. कारण समुद्रात दुर्योधना इतकं कोणालाच पोहता येत नव्हतं. मागच्या त्रेता युगात पोहता येत होतं बिभीषणाला आणि द्वापार युगात समुद्रात पोहता येत होतं दुर्योधनाला. पण दुर्योधनानं पोहण्याचा सद्गुण मामाचे 4 पोरं मांडीत दाबले आणि मरुस्तर वरीच नाही आला. शकुनीचे 4 पोरं. म्हणून शकुनीनं त्या गांधार नरेशनं त्याच्या नगरीवर तुळशीपत्र ठुलं. बहिणीच्या घरच्या भाकरी खाल्ल्या. बहिणीच्या पोरायला पत्ते खेळायला लावले आणि 100ची 100 कट्टे मारले बहिणीची. यानं तो पोहण्याचा दुर्गुण त्याची पोरं मारण्यासाठी वापरला होता. यानं जर तो सद्गुण बुडालेली माणसं वरी काढण्यासाठी वापरला असता तर आज दुर्योधनाचे फोटो घरात लागले असते. पण काही काही माणसं तो सद्गुण वाईट ठिकाणी वापरतात. काही काही माणसाला देव कला देतो तर ती कला वेगळ्या ठिकाणी वापरायची ना. काही काही बऱ्याच लोकांना आवाज सुंदर आहेत ते रिलीट डबे वाजित आहेत. मया झोपडीचा बांबू लई किडका मई झोपडी मोडल त्याच्या गुदगुल्या सोड द्या ते रिलीट वाजित आहे. जर तितका गोड स्वर पांडुभाऊ त्यानं जर इथं भजनात वापरला तर त्याच्यासाठी किती लोक ज्ञानोबाराय तुकोबारायच्या पताकासाठी वापरला तर किती कौतुक होईल त्याचं. कल्पना करा ना किती कल्पना. असे स्वर असते कधी कधी चांगल्या चांगल्याच्या कॅशिटी गुंडाळतील. इतके रील येते दिसायला येडे वाकडे कुसनुशे आणि त्याला पकवाद नसतो काय नसतो उगं डबकं असतंय असं उगं वाजित डबकं. पण मस्त 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 इतकं जोरदार लय सुंदर गाणे. इतके पद बी त्याचे इकडे नसतील गाथ्यातली पण खास पद असतात तिकडचे तेच पद असतात त्याची. पण असे गोड वाटतात गोड 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 गोड. पण देवानं दिलाय आवाज पण तिकडे वापरला. काहीला इतका सुंदर आवाज दिलाय दुसऱ्याची चेष्टा करण्यासाठी नाही. तसा हिला जो सद्गुण होता का तो सद्गुण हिनं कंसाला गंध लावण्यासाठी वापरला. कारण तिच्या करंगळी पसल्या बोटामध्ये एवढी मोठी शक्ती होती. तिनं ज्या व्यक्तीला गंध लावला त्या व्यक्तीची चिंता काही मात्र्यापुरती संपत होती. 8 प्रहराचा दिवस आणि रात्र, 4 प्रहराचा दिवस आणि 4 प्रहराची रात्र. तर एका प्रहरामध्ये 12 तास असतात. तर 3 तासाकरता तिने गंध लावल्याच्या नंतर 4थ्या प्रहरापदी एका प्रहरामध्ये 3 तासाकरता समोरच्या व्यक्तीला शांत झोप लागत होती. आणि झोप कोणाला लागत नसती माहिती आहे का? ज्याला चिंता आहे त्याला. चिंतेचे प्रकार वेगवेगळे सांगितले. त्याच्या सगळ्यात कमी झोप लागती त्याला, ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला.
चिंतेच्या 9 प्रकारापैकी हा नंबर 1चा चिंतेचा प्रकार आहे. याला घर सुंदर काऊन दिलं असेल, त्याला गाडी काऊन चांगली दिली असेल, त्याला जमीन काऊन चांगली असेल, त्याला माणसं काऊन मानित असतील, त्याच्याकडे इतके पैसे काऊन असतील, त्याच्या पोराला नोकरी काऊन लागलं असेल, त्याचं पोरगं चांगलं काऊन वागत असेल, त्याच्या अंगावरली कपडे भारीचे काऊन असतील, बापरे त्याच्या पायातला बूट भारीचा कसं काय असेल. ह्या सगळ्या ही नंबर 1ची चिंता ही माणसाला खपूच देत नाही. याला परद्वेष म्हणतात. आणि कंस हा परद्वेषी होता, त्याच्याकरता त्याला झोप लागत नव्हती. पण हिनं गंध लावला की त्याला झोप लागायची. म्हणून कंसानं तिला राजदाशी पदवी दिली ती, राजदाशी. तशी तो रूपराशी हिंकळा. दुपारा जर दिसली तर माणसाला अटॅक येईल इतकी बेकार होती. 32 जाग्यावर वाकलेली म्हणलं किती चित्र दिसा संकल्पना करा. पण राजानं हाताखाली धरलेली स्त्री तिला कोणी वाईट म्हणायचं काम नाही. एके दिवशी माझा जगाचा मालक 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिला आणि त्याच्यानंतर मथुरेत अक्रूराच्या रथात बसून जात असताना त्याच रस्त्याने हीच कुब्जा नावाची स्त्री आपल्या नगरीचा राजा मथुरेचा राजा कंस त्याला गंध घेऊन जात असताना रथामध्ये तेज दिसलं. रथ थांबायला लावला. रथातला कृष्णाला खाली उतरवलं आणि जगाच्या मालकाला गंध लावला. भगवंताला गंध लावल्याच्या नंतर चेहरा इतका पाहण्यात आला की त्या पाहिल्यानं कोटी ब्रह्महत्यामुख पाहता जाते. त्याला बघितलं की कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक जाते. ही त्याच्या रूपात ताकद आहे. मग हिचं कायमचं पाप संपलं. जगाच्या मालकाने विचार केला मला नखापासून शेंडीपर्यंत बघितलंय, हिचं सगळं पाप संपलंय, मग आता हिला वक्र कसं ठेवायचं. म्हणून हनवटीला लोटल्याबरोबर कटकट 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 कुरुपती स्वरूपवंत ठेली. हातात गंधाची वाटी होती. 30-35 वर्ष कंसाला गंध लावला तर वाकलेली करंगळी नीट केली नाही. याला एकदाच गंध लावला तर 22 वर्षाच्या तरुणीसारखी ती सुंदर झाली. गंधाची वाटी भिंतीवर फेकून हाणली. मेल्याला आयुष्यभर गंध लावायचा नाही म्हणजे चलो घरी. घरी आल्याच्या नंतर सुनमाथारी आणि सासू नैतरणी असं होत असतं बरं का. पण हे तसं नाही झालं. असं बी होत असतंय पण हे तसं काही झालं नाही. हे खरोखरच देवामुळेच झालं. सुनमाथारी आणि सासू तरुण आहे. आवाज दिला सुनबाई. सुन म्हणली सासू तर दमानं बोलती, तिला इतक्या जोरात बोलता येत नाही कारण 32 जाग्यावर वाकलेली, तोंड सुद्धा वाकलेलं होतं तिचं. हो, इकडं घास घालीत होती आणि इकून चावीत होती. असं तिचं तोंड 32 जाग्यावर वाकली म्हणलं संख्यात लावा ना काय काय वाकलं असेल तिचं. 32 जाग्यावर 8 जाग्यावर वाकलेले अष्टवक्र होते. महाभारत बघा कळल तुम्हाला. पण ही 32 जाग्यावर वाकलेली. मग कोण बोलत असेल इतक्या कडक. अगं सुनबाई पाणी घेऊन ये. ते म्हणले पाणी नेते पण आधी बघते. बघितलं बैठकीत तर बैठकीमध्ये तिच्या अंगाचा प्रकाश पडला होता. सुन मटकन खाली बसली म्हणली बाई आपण कोण आहात, मला ओळखलं नाहीस, तुझी सासू आहे ना मी. सुन म्हणली आत्या कोण्या ब्युटी पार्लर मध्ये गेलतात. सासूबाई म्हणल्या सुनबाई ब्युटी पार्लर मध्ये गेल्यावर माणूस गोर होत नसतंय, ते 1 दिवसाकरता दिसत असते. आमचे मित्र पोरगी पाहायला गेला, ते उद्या पोरगी पाहायला जायचा म्हणून आज पोरगी ब्युटी पार्लर मध्ये चेहरा धुवून गेली. आता आज चेहरा धुतल्यामुळे उद्या तिचा चेहरा सुंदर दिसला आणि लगेच पाहुणे म्हणले लग्न करा. तर आज घासल्यामुळे उद्याचे दिवस ठीक झालं पण याच्या गावात ऊन जास्त होती. दुसऱ्या दिवशी गाडग्यावनी तोंड सुटलं. ते म्हणला दाखिली एक लग्न दुसरी संगच केलं. मी म्हणलं नाही रे सुंबळ्या, ती होतीच काळी पण घासून आणली होती. कारण तात्पुरता पर्याय. हे कपडा पांढराच आहे, याला साबण लावून तुम्ही धुता, हे किती पांढरा होईल, आहे तितकाच पांढरा होईल, मग त्याच्यापेक्षा कसा पांढरा होईल. सासूबाईनं सांगितलं सुनबाई कोणाच ब्युटी पार्लर महाराज गिरगावकर यांचे पाहता श्रीमुख गोविंदाचे विठोबा रखुमाई.
ते स्वरूपवंत ठेली पाहता श्रीमुख गोविंदाचे काय रूपात ताकद आहे. मी आतापर्यंत टीव्हीवर चॅनलवर पेपरवर इतके नालायक पोरं कोणाचे पाहिलेत नाही. इतके जगातले एक नंबरच्या श्रीमंताचे पोरं नालायक होते. त्याचं नाव कुबेर. देह काळाचे धन कुबेराचे पुरावा आहे. संपत्ती कुबेराची सगळी. म्हणून तर दीपावलीच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी पूजन हा शब्द नाही, धनत लक्ष्मी कुबेर पूजन हा त्याला मुख्य शब्द आहे. पण आपला सरास असतोय लक्ष्मी पूजन नाही, धनत लक्ष्मी कुबेर पूजन, कुबेरासह लक्ष्मीचं पूजन. कारण पैशाचा मालकच तोय. मग विश्वाच्या मालकानं ज्याच्याकडनं पैसे उसने घेतले तो जगातला एक नंबरचा श्रीमंत. त्याला मुलं 2. मुलं किती वाईट होते लक्षात घ्या. एखादी मुलं जरी वाईट असतील तरी काही लोकांनी बघितल्याच्या नंतर ते लाजतील, पोलिसांनी बघितल्यावर तरी लाजतील, काही अधिकारी लोकांनी बघितल्यावर तरी लाजतील. पण ह्या कुबेराचे 2 मुलं जगातल्या 19 संन्याशापैकी 6व्या क्रमांकाच्या संन्याशानं बघितलं तरी लाजले नाही. नारद हे 6व्या क्रमांकाचे संन्याशी आहेत. 1 नंबरचे संन्याशी मारुतीराय जगातला 1 नंबरचा संन्यासी. कारण ज्याचे इंद्रिय ज्याच्या आईनं सुद्धा बघितले नाही, नैष्टिक ब्रह्मचर्याची कासोटी आईच्या पोटातच कमरेला बांधलेली होती, असा जगातला 1 नंबरचा संन्यासी मारुती. म्हणून 1 नंबर आहे. बाकीच्या सर्व संन्याशांचे इंद्रिय त्यांच्या जन्मदात्या मायबापांनी पाहिले, म्हणून 1 नंबरचे होऊ शकत नाही. मारुतीराय मुलगा आहे का मुलगी बोलण्याच्या लक्षणावरून ओळखील. तर अशी आई सुद्धा सांगू शकत नव्हती मला पोरग झाले का पोरगी झाली. विठाला 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 विठाला. आणि तो दिव्य तेजस्वी संन्यासी नारद जीवनभर ज्या संन्याशानं भजन केलं, अशा संन्याशाने ह्या 2 मुलांकडे बघितलं. काय करत होते माहिती. एका पवित्र सरोवर आहे, त्या सरोवराचं नाव आहे सिद्ध नावाचं सरोवर. 268 सरोवर सांगितले भागवतात, त्याच्यापैकी एक सरोवर बघा सिद्ध सरोवर. आणि या सिद्ध सरोवरावर 43 मुलींच्या अंगावर कपडे नाहीत. 1 नाही 2 नाही 3 नाही 43 संख्या बघा भागवतात, लक्षात येईल तुमच्या. 43 देवांगणी समान सुंदर मुली. बोटभर कपडा कोणतीच्याच अंगावर नाही. आणि या दोघांच्या अंगावर कपडा नाही. पाण्यामध्ये जलक्रीडा करू लागले. ते सिद्ध सरोवरीचे जळ लाजता चक्षुहीन प्रबळ. पुराला एका पुराणातला जाबालीचा मार्कंड्याचा यांची ही अमानुष क्रिया पाहिल्याच्या नंतर त्या सरोवरातले मासे सुद्धा कोपऱ्यात जाऊन बसले होते. त्याला सुद्धा प्रकार अण्णा बघा वाटत नव्हता. किती अमानुष प्रकार असेल. कोणाच्याच अंगावर कपडे नाहीत. असू द्या असल उत्मात. पण नारदासारखा संन्यासी सिद्ध सरोवर स्नाना करता आला. ते नारदाला बघून हसत होते, लाजत नव्हते, हसत होते. त्यावेळेला नारदाने विचार केला, जगातल्या 1 नंबरचा श्रीमंत असणारा कुबेर यांचा पिता पृथ्वी ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्या जगाच्या बापानं विश्वाचा व्यवहार चालवण्यासाठी कुबेराकडनं पैसे उसने घ्यावं, याजान नाही उसने घ्यावं आणि जगाचा कारभार चालवावा. म्हणजे देवावर कर्ज उसणं, परोपकाराचं कर्ज करण्याची ताकद ज्या कुबेरात आहे त्याची पोरं इतके हलकट, एवढी नालायक. म्हणून नारदानं शाप दिला, अरे झाडायला तरी कळत आहे तुम्ही इतके निर्लज्ज आहात. झाड सुद्धा लाजतंय. म्हणून एक लाजाळूचं झाड आहे, त्याला स्पर्श केला की लाजतंय. झाडाचे नियम बघा तुम्ही. शेतामध्ये 5 वाजेपर्यंत करमत आहे आणि 5च्या नंतर जसा जसा सूर्य ढळल तसे तसे पिकं वपत नाहीत. का शोभत नाहीत? त्यांची पानं मधात दबतेत. कोणतंही पीक पहा, कोणतंही पीक, कुठलंही पीक बघा. आणि सकाळी सूर्योदय झाला की पुन्हा पिकं प्रसन्न होते. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला पानं सुद्धा आतमध्ये मुरडल्या जातात. म्हणजे लाज झाडाला सुद्धा आहे, पण बेट्यावर तुम्हाला लाज नाही म्हणून तुम्हाला झाडाचा येऊन. आता दुसरा अपमान कशाला करा, म्हणून तुम्हाला झाडाची येऊनी प्राप्त होईल. आणि मग शरण आले, महाराज माफ करा, अपराध घडला, पश्चाताप झालाय, आता असं कधी करणार नाही. पण महाराज म्हणले शब्द तोंडातून गेलाय, आता याच्यातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल झाडाच्या येवणीतून तर तुम्हाला तोच बघावं लागेल.
पाहता श्रीमुख गोविंदाचे गोकुळात उत्पन्न झाले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेत जन्माला आले, गोकुळात नेले. एके दिवशी थोडे रांगत असताना आईला त्रास झाला आणि यशोदेनं जगाच्या मालकाला दाव्यानं बांधलं, कमरेला दावी बांधली म्हणून दामोदर नाव पडलं. संध्येच्या 24 नावापैकी भगवंताला दामोदर एक नाव पडलेलं आहे, दामोदर. आणि मग दाव्यानं बांधलं आणि एकीकडचं टोक उखळाला बांधलं. आता तो देव आहे, त्याला विश्वपालथ करायची ताकद आहे, त्याला उखळ काय मोजते तात्या? ते उखळाची काय कथा आहे त्याची? त्यानं ते उखळ ओढीत 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 बिधी दरवाजात नेलं आणि तिथं कुबेराच्या 2 मुलांना झाडाची योनी प्राप्त झाली. त्या झाडाच्या योनीमध्ये त्या फट्टीतून पलीकडे जात असताना दोन्ही पायाचे अंगठे दोन्ही झाडाच्या बुंथ्याला लागले आणि वरी भगवंतानं पाहिलं. प्रसन्न अंतकरणाने फांद्या जगाच्या मालकाकडे बघत होत्या. त्याच वेळेला दोन्ही झाडं उन्मळले, दोन्हीतून दिव्य तेजपुंज पुतळे जन्माला आले आणि कुबेर लोकाला निघून गेले. तिथल्याने विचारलं, का रे वृक्षाच्या योनीत होतात, आता पुन्हा कुबेराच्या मुलाच्या योनीत आलात, काय 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 औषध घेतलं? पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. रंगनी रंगत सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, सुखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते ताकद आहे त्याच्या नामात, त्याच्या रूपात, त्याच्या पायात. एवढी मोठी ताकद, एवढी मोठी ताकद. तुम्ही आम्ही वाळीत टाकलेली माणसं त्याच्या नामानं त्याच्या रूपानं पवित्र झाले. कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पायी. कोण कान्हो पात्रा? वारांगणीची कन्या. एकदा त्याचे पाय बघितले, रूप बघितलं, आज भगवंताच्या उजव्या हाताला तिला जागा आहे. तिचं दर्शन घेतल्याशिवाय देवाचं पण लक्ष्मीचं दर्शन नाही, आणि लक्ष्मीचं नाही देवाचं नाही. सुखाचे ते सुख. कोण खोदू नावाचा व्यक्ती? धर्मसिद्धांत असा आला, हा खोदू नावाचा व्यक्ती क्लिंबे होता. क्लिंबे या शब्दाचा अर्थ नपुसक. पण भगवान परमात्म्याचं नाव घेतलं आणि एकदा चिटेवरच्या मालकाला बघितलं. आज भारतातच नव्हे, पृथ्वीवर जितके देश आहेत, ज्या ज्या देशामध्ये वारकरी संप्रदायाचा अनुयायी माणूस आहे, तिथं दादू खोदूचं नाव घेतल्याशिवाय काकडाच म्हणता येत नाही. कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी आभेदू हरीचे पायी. ज्याला 5 गाथे पाठ दादा पाटील, ते म्हणला मी अभंग म्हणत नाही, तू संप्रदायात राहायच्या लायकीचं नाहीस. किती मोठं केलं. ही भगवंताच्या रूपात, ही त्याच्या नामात, ही त्याच्या पायात ताकद आहे. 5-4 मिनिटात भगवंताचे थोडेसे 10 मिनिटात एक चरित्र सांगतो आणि शेवेला पूर्णविराम. जगाचा मालक हा मथुरेत जन्माला आला. रूपात फार मोठी ताकद आहे. पहा, नृग नावाचा राजा सरड्याच्या उनीत पडला, त्यालाही भगवान परमात्म्याचं रूप बघितल्याच्या नंतरच उद्धार झाला. देवाच्या रूपात एवढी मोठी ताकद आहे की रामायणामध्ये 8 राक्षस, सगळीच राक्षस मांसाहार करीत होते, पण त्याच्यातले 8 राक्षस गायीच्या खुरा पचवायची ताकद होती. गौ खुराम पदस्विता जठरा नलो तृप्ता वसाहा, असं रामायण सांगते. रामायण की गायीच्या खुरा तुम्ही 2-3 वर्ष पाण्यात उकळल्या तरी त्या मऊ होत नसतात, पण यांच्या पोटात गेल्याच्या नंतर त्या खुराचा चुना होत होता. हे 8 राक्षस त्याच्यापैकी कालनेमी. इतका विचित्र. 2च लोकांच्या चेहऱ्यात, 2च लोकांच्या नामात आणि 2च लोकांच्या पायात ताकद आहे. ते 2 लोक म्हणजे देव अधिक संत.
संताच्या आणि देवाच्या पायात ताकद, संताच्या आणि देवाच्या नामात ताकद, संताच्या आणि देवाच्या रूपात ताकद. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. ताकद आहे, ताकद 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 ताकद. ज्ञानोबाने केलेल्या ज्ञानेश्वरीतली ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका. ते एक एक अक्षर म्हणजे त्याचं कोणीच गणित करू शकणार नाही. हे त्यांचं काव्य, म्हणजे त्यांच्या केलेल्या काव्यात ताकद, तर त्यांच्या नावात किती ताकद असेल कल्पना करा. संतांच्या नावात ताकद, संतांच्या पायात ताकद. मग हा कालनेमी गायीच्या खुरा पचवायची ताकद ज्याच्या जठराग्नी ते, तो किती पापी असेल, पण त्यानं मारुतीरायाला बघितल्याबरोबर त्याचा उद्धार झाला. देवाच्या रूपात ताकद, संतांच्या रूपात ताकद. म्हणून पाहता श्रीमुख गोविंदाचे. एका बाईनं देवाला नुसतं बघितलं, भजन करायची आणि त्याला बघायची, देवाच्या रूपाच्या व्यतिरिक्त तिनं काही चिंतनच केलं नाही. काय माझ्या प्रभूचं रूप आहे, काय माझ्या प्रभूचं रूप आहे, काय माझ्या प्रभूचं रूप आहे, सारखं इतकंच म्हणत राहिली, इतकंच म्हणत राहिली. तर त्याचं पुण्य किती झालं सांगू तुम्हाला, सुखाच्या पलीकडचं सुख. तर ती नुसतं देवाच्या रूपाचं चिंतन करीत होती, तर कालांतरानं ती मृत्यू पावल्याच्या नंतर तिचा अंत्यविधी ज्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणची माती पंढरपुरातला मालक कपाळाला गंध म्हणून लावतोय. तिचं नाव आहे गोपी. गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा. किती मोठा अधिकार प्राप्त झाला नुसतं रूप पाहण्यामध्ये, कारण ते रूपच तसं होतं. तुकोबारायचा अभंग पहा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. ते तुकोबारायला मूर्तिमंत ते रूप दिसत होतं म्हणून अभंग. ज्ञानोबारायचे रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी. काय नाविन्य असेल त्या रूपात कल्पना करा ना. जगात खूप काही पाहिलं पण सुख नाही प्राप्त झालं, तेच रूप पाहिल्याच्या नंतर झालं. ही त्या रूपातली ताकद आहे. आणि तोच अधिकारी रूपाचा तेजोमय पुतळा, तेजपुंज पुतळा, मदनाचा पुतळा एका कारागृहामध्ये देवकी मातेच्या पोटी जन्माला. 8 वर्षाची मूर्ती. मला नंदाच्या घरी घेऊन जा, नंदाच्या घराला मजन येई गोकुळाला. वेळेत सोडू दादा पाटील, वेळेत सोडू, माणसं जेवायचे पुन्हा. आणि माणसं कमी अधिक असल्यावर कीर्तन कमी करतोय असं डोक्यातलं काढून टाका. मा एकच मत असतं, मी आल्या आल्याच सांगितलं. आसाराम म्हणला माणसं दिसनत. एका लग्नाला 2 लाख लोक होते, पंक्तीला 55 पदार्थ होते, सगळे खुश होते, पण नवरदेव नाराज होता. आणि लग्न लावायला मी सगळं लग्न खुश आहे, 2 लाख लोक आहेत, पहिलं लग्न लावतो इतके लोक आहेत, तू कसं काय नाराज आहे. ते म्हणला सगळं चांगलं आहे, पण नवरी आंधळी. ते कसं खुश राहील. असू द्या लोक कमी, आपल्याला काय करायचे. आपल्याला मारुती आहेत बाजूला, काय करायचे लोक जास्त असून. आणि येत असते असते. आता ही सगळं उद्योगाचं क्षेत्र आहे. अजून तुम्ही जसे जसे पुण्याकडे जाताना भजने 200, माणसं 70. पुण्याकडे जा तुम्ही, इथून इकडंच परमार्थाची ताकद मोठी, तर पार नांदेड पर्यंत. नांदेडच्या पुढे गेले होते आंध्र लागते. हा मराठवाड्याचा गाभा परमार्थातला इतकं टोक आहे, इतकं टोक आहे, इतकं टोक आहे की या मराठवाड्यातल्या भक्तगणांची आख्यायिका आणि वर्चस्व पंढरपुरातली लोक सुद्धा बरोबर करू शकत नाहीत. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी जन्म जरी तिकडे घेतला असेल तरी लोक तिकडे जमू शकत नाहीत तितके. हो, आणि जमले असतील. आता सप्ताह किती मोठा आहे, पण इकडे तिकडं. हो, तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात आंधळ्यानं हात लावा, कुठाला आहे मराठवाड्यातलाचे 70% लोक इकडे, मग 30% चौकडे. म्हणजे लोकांचा विरोध करतोय असातला विषय नाही, प्रत्यक्षप्रमाणे ना. ताकदच आपल्याकडे. आता तुम्ही कसं झाले, औरंगाबाद झाले मुंबईचं पिलू. मुंबईला रात्रभर झोप नसते. गिरीत गावकर कहा मुंबई चालूच. एकदा आम्ही गेलो कीर्तनाला, एक जणाच्या घरी जेवलो. तुमच्या शेजारी कोण राहते ते म्हणलं आपल्याला नाही पता वा. मी खिडकी उघडून पाहिली तर पलीकडे धुडकी वाळू घातलेली होती, आंढरवेलीन बनेली. तेच दिसलं, माणसं दिसलीच नाही. आणि बाहेर आलो की त्या घरातून मड काढलं. म्हणलं माणूस मेला ना, ते म्हणले आम्हाला नाही पता. आणि त्याच्या दाराचं आणि याच्या दाराचं फक्त 4 फुटाचंच अंतर, एका क्लिपनं वरी खाली जाणार. पण त्याच्या घरात कोण मेला यायला पत्ता नाही. ती मुंबई. कारण व्यापात माणसं आहेत. माणसं मूर्ख आहेत असं नाही म्हणायचं, त्यांच्या पाठीमागं व्याप भरपूर आहे, काम भरपूर आहे. आता तुमच्याकडे कंपन्या उद्योग भरपूर आल्यामुळं तुमच्याकडे भरपूर व्याप आहे. आणि काही लोकांकडे व्याप नसतो, पैसा लय झाल्यामुळं काही दिसत नसतंय. विठाला 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 विठाला
माणसाच्या डोळ्याचे पडदे पिवळे होते, त्याला पांढऱ्या चांदण्या पिवळ्या दिसतात. येरवी दिठी वेधिली कवळे, ते चांदनिया ते म्हणे पिवळे. माऊली ज्ञानोबराय सांगतात, कावीळ झालेल्या माणसाची दिठी म्हणजे दृष्टी पडदा पिवळा येतो, त्याला चांदण्या पिवळ्या दिसतात. चांदण्या पांढऱ्याच असतात पण त्याला त्या पडदा आल्यामुळं पिवळ्या दिसतात. तसं माणसाकडं काही संपत्तीचा पडदा आला, आपल्याला काय कमी आहे, काय मागायचं देवाला. अरे रावण पालथा झालाय रे, त्याचं गाव सोन्याचं होतं सुंबळ्या, तू याजवळ आहेच किती, चिलीमभर दूध निघत नाही, सांगू तुम्ही गावाला आंघोळ घालीन. विठाला 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 आणि हे जरा सांगायला अंकाराचं गंडल चिपटून घेतलेली माणसं देवाला संताला नामस्मरणाला मोजीत नसते. ते तरतरी असते ना तात्पुरती. हातपाय टेकलं मग सगळ्याला त्याच्यापाशी टेकून दाणी टाकून जावं लागते, तिथे ते एकदा टेकावत लागते येशीमध्ये. असो, असा काही एक प्रकार असतो. आणि काही माणसाला या गोष्टीचं काही घेणं देणंच नाही. 2-4 पुस्तकं शिकला की त्याला असं वाटतं की मी तुकाराम महाराजाचा चुलताच आहे, असं त्याला वाटते. असं काही काहीचा भाग असतो, ज्याच्या त्याचा भाग असतो तो. असो, म्हणून माणसं कमी असो रमी असो, काय करायचं आपलं त्याच्यावर. मारुतीरायाचं अधिष्ठान गोड आहे आणि हे इतकं गोड अधिष्ठाने, इतकं गोड अधिष्ठाने. मला तर पुढचा जन्म कुत्र्याचा भेटल, डुकराचा भेटल, कशाचा भेटल मला काय माहीत नाही, पण हजारो जन्म जरी एखाद्या माणसाला माणसाचे भेटले आणि त्यानं नुसतं मारुतीरायाचंच वर्णन करीत राहिला तर एका तिळा इतका सुद्धा मारुती सांगता येणार नाही. इतकी मारुतीरायाची ताकद मोठी आहे. 7व्या बी 8व्या बी अवतारात, दोन्ही अवतारात जर विटेवरच्या मालकाला जय कोणामुळे झाला असेल तर ते मारुतीरायामुळं. याच्या पलीकडे सांगू का, मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र एक पत्नी व्रत होतं, त्याची एकच पत्नी हरवली. जर मारुतीराय नसते तर ती सीता सापडत नव्हती. रामजी के 7 हनुमान नाही होते, रामजी के पुरे कभी काम नाही होते. एक शपथप्रमाणे शास्त्रातले पुरावे ते कितीतरी सापडतील. कारण मारुतीरायाशिवाय भगवान प्रभू रामचंद्राचं सुद्धा मोडलेलं काम झालं नाही. इतकं मोठं टोकाचं अधिष्ठान आहे आणि त्या देवते इतकं दुसरं कोण श्रेष्ठ आहे. म्हणून या देवावर श्रद्धा ठेवत जा, फार मोठी ताकद आहे. निष्ठा ठेवत जा. मारुतीरायाचं दर्शन घेतलं की बलाची शक्ती आहे, बुद्धीची शक्ती आहे. बुद्धिमतान वरिष्ठम. बलाचा जर विचार केला तर रावणाच्या मिशन दाढी दुपारा जाळल्यात, तितकी ताकद कोण्या गुंडात आहे का. मग एवढी मोठी सगळ्या गोष्टीनं मारुतीराय, तुळशीदासजीने इतकं वर्णन केलं मारुतीरायाचं, किती किती कितीतरी. मारुतीरायाच्या रामायणातल्या एका श्लोकावर 6-6 महिने बोलता येईल चांगल्या माणसाला. माझ्यासारखं येडपट 2-3 महिने बोलल तर विद्वान माणसं कितकाली दिवस बोलतील कल्पना करा. ही ताकद मारुतीरायाची. असं जुनाट बुजुर्ग देवस्थाने. असो, भगवान परमात्मा जन्माला आले, मला नंदाच्या घरी घेऊन जा आणि तिथं मायेचा जन्म झालाय, माया घेऊन या मला तिथं ठेवा. भगवंताला ठेवल्याबरोबर काय तिथं आनंद, गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. एवढा आनंद, एवढा आनंद की त्या आनंदाला सीमाच नाही. बघता बघता गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे, वाटी ताटी सुंटवडे. सर्व गोपी जमा झाल्या, भगवान परमात्म्याला पाहू लागल्या. सुंदर असं भगवंताला पाळण्यात घातलं, अंगाई गाऊ लागल्या. पुष्पांचा वर्षाव झाला. बघता बघता भगवान रांगू लागले, रांगता रांगता चलू लागले. चलता चलता 27 गोपाळ मित्र केले. गोपाळांच्या सानिध्यात भगवान परमात्म्याने चित्त चोरीले नंदाच्या नंदने. कधी कधी रूपक सांगत असताना काही काही गोष्टी रूपकात बोलायच्या असतात की भगवान परमात्म्याने दह्या दुधाची चोरी केली. चुकीचा शब्द आहे. भगवंतांना हा चोरी, महाराजांनी हा चोरी शब्द वेगळ्या तत्वाकरता वापरलाय. चोरी म्हणता येत नाही. चला, जमीन आपली, नांगरली आपण, वखरली आपण, पेरली आपण, खतपाणी घातलं आपण, खळं करायचं आपल्याला उद्या, आणि आज गाराचा पाऊस आला. काय राहिली ज्वारी, काय राहिला गहू. म्हणजे तुमच्या घरात तुम्ही जरी तुमच्या नावानं जमीन असेल तरी पण त्या जमिनीतलं पीक घरी किती येऊ द्यायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा मालक म्हणतात. आम्ही एकदा कांदे लावले गोठाचे नानाच्या मळ्यात. 2-2.5 एकर कांदा असा गोठाचा लावला. अख्खा परिसर पाहत होता कांद्याचा गोठ. त्या गोठामध्ये बी चांगलं भरावा म्हणून विद्यापीठातून मोहळाच्या पेट्या आणल्या. कारण त्या माश्या त्याच्यावर बसल्या ना, तर त्याचे ती परागकण फिरत असते. इतका नंबर 1चा कांदा, दुष्ट लागला असा कांदा. संध्याकाळी 4:30 वाजता फक्त 22 मिनिटं पाऊस आला. 22 मिनिटं पाऊस आल्याच्या नंतर 4 दिवसाला तहसीलदार त्या रानात गेला. तर तहसीलदार म्हणला इथे कांदा लावलेला नव्हता.
मी म्हणलं साहेब गांजा वळडा का तुम्ही राहती? ते म्हणे कांद्याचा अवशेष काहीच दिसेना. गाईच्या गव्हाणीमध्ये 1.5 फूट थर गारी चालता 22 मिनिटात 1.5 फूट. कांदा किती कोमल असतो काय राहिला असं त्याचा चुरा झाला. तहसीलदार साहेब म्हणले हे म्हातारे बाबा. मी म्हणलं म्हातारा नाही धोतरामुळं म्हातारा दिसतोय. तुझ्यापेक्षा कमी वय म्हणलं मग धोतरामुळं म्हातारा दिसतोय. तू जरा साशे उकर न म्हणलं उकर उकर. पण त्याचे ते गुडघे इतकाले स्वाक्षण ते राग येतून कधी कधी. कारण ते ओरिजिनल कष्टानं लावला होता. ते कीर्तनाचं पाकिट थोडंच होतं महाराज. हां हे पण कमी घ्यावं वाटत नाही. तर ते तर ओरिजिनल कष्टाचं असते ना. उकरा म्हणले उकरा. त्यानं ड्रायव्हरला उकरायला लावलं. म्हणलं साहेब तुम्ही उकरा. ड्रायव्हर कनाळात उकरायला आहे. कनाळात कांदा कसा गोसन इकडे उकरा तुम्ही. जाऊ उकरल्यावर खाली कांद्याच्या बुडक्या होत्या. कांद्याच्या बुडक्या. मला दृष्टांत याच्याकरता सांगायचं आहे. कांदा मी लावला. बी महागाईचं आणलं होतं. मशागत खूप केली. मवळाच्या पेट्या आणल्या. कांद्याचं उत्पन्न चांगलं होणार होतं. 8च दिवसात कांदा खोळायचा होता. पण संध्याकाळी 22 मिनिटं पाऊस आला. एवढा मोठा खर्च केलेला कवडीचं उत्पन्न नाही. जमीन कोणाची होती? खर्च कोणी केलाय? मी. मातीत कोणी घातलंय? पंढरपुरातल्याला. मग गाई कोणाच्या आता? त्याच्या आहेत ना. आपण निमित्ताचा धनी केला असे प्राणी निमित्त करताय. आणि त्याची त्याला कुठं चोरी म्हणता येत असते? ते चित्त चोरी. हे निमित्त आहे सगळं निमित्त. एका घरी चोरी केल्याच्या नंतर मग सांगितलं कृष्णा यशोदे आमच्याकडे कन्या येतो ग बाई. त्याला म्हणा आमच्याकडे मोजक्या गायी येतात. आम्हाला त्रास देत जाऊ नको. ठीक आहे आई साहेब नाही येणार. वापस जाताना एक गोपी तिला म्हणती कुठे गेली ती ग? वेगात सांगतो यशोदेकडे. कशाला? तिचा मुलगा आमच्याकडे 4-5 दिवस चोरी करायला आलता. आणि मग त्याच्या माईला काय सांगायचं? दिसला की तोंडात हाणायचं ना. हे वरी होतं. आता हे इतकं रगीले देवा इतका रगील जगात कोण नाही. आणि लक्ष्मी इतकी चंचल जगात कोण नाही. एक जण म्हणला आमची मंडळी लय चंचल आहे. घंट्यातच स्वयंपाक करती. तू कशाला वाटोळीला चंचल म्हणायला? चंचल कशाला म्हणतात माहिती? तुमच्याकडं नवी नोट आज घ्यायची. नोटीचा नंबर तुम्ही तुमच्या डायरीत लिहून ठेवायचा. आपल्या 13व्या पस्तोर ती नोट आपल्या हातात येते का पहा. 13व्या पस्तोर आपण मेल्या पिंडावर ठेवायला पण येणार नाही. किती वाऱ्यासारखी लक्ष्मी चंचल. आणि देव किती गुंड आहे सांगू तुम्हाला. ज्याच्या नावावर झोपतोय त्याला गुंड कसा म्हणेल मी अण्णा. पण ते खरंच किती गुंड आहे सांगू का. जगात 6 गुंड होते. त्या 6 गुंडापैकी 1 नंबरचा गुंड होता रावण. आणि 1 नंबरच्या गुंडाला ज्यानं आपटू हाणलंय ते किती गुंड असेल कल्पना करा ना. मग आपल्यासारख्या गुंडाळायला तर ते दळीन फिट करीन का नाही आपलं. ही सगळी ताकद आहे त्याच्यात. ते का सामान्य आहे का काय. आणि त्यांना वरून पाहिलं आणि त्या बाईला सांगितलं हाणायचं म्हणतोय मला. तू इथं उद्या 1 वाजता. ती म्हणली येऊन पाय. नवऱ्याला दही देत नाही. ते म्हणलं ज्या बायका महाराजाला दूध पात्यात नवऱ्याला देत नाही त्यालाच मला नीट करायचे. कशा असं त्यात बघा ना. तुम्ही 3 जण उभे राहा 3 जण तुम्ही. हां तुम्ही मालकाला नीट बोलत नाहीत. ते बांबू पडून मुंडक्यात तुमच्या. पण पंगत झाल्या हो लोकायला खाऊ द्या. नाही म्हणत घाम येईल राहू द्या. ते म्हणते काय मेला आमच्या मुळावर आला ग. मला काही कळत नाही मी येरी म्हणायलो. भगवंतानं गोपाळाला सांगितलं चला रे याल तरी या रे लागे. अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटवरी पुरे म्हणाल तोवरी. गेले तिच्या दारामध्ये. भगवान नाचू लागले. तिने सांगितलं कृष्णा मधाती न रे. तू तर मारण म्हणली होती. नाही मारत बाप्पा ये. नाचत असताना देव दमले. नाचणार नाही. ते म्हणलं आजीबाई एकट्याला नाही नाचा वाटत. अरे मग माणसं नाहीत घरी कोण नाही. सऱ्या बयाच्यात आम्ही लक्ष्म्या कशा नाचा. ते म्हणलं वाड्यातली वाड्यात काय होतं. गुंगील्या नाचण्यात नाचित नाचित भितडाच्या इकडच्या कोपऱ्यात नेल्यान गोपाळायला म्हणला 10-15 मिनिटं तिकडंच तोंड झाल्या पुन्हा इकडं तोंड केले. गोपाळायला म्हणला बाकीच्या म्हाताऱ्याला काय गरज नाही. पण जी मालकीन होती ती म्हणली कृष्णा एकदा असं केलं आणि एकदा असं काऊन केलं. ते म्हणला झटकाचे तुम्हाला.
थांब मी तुला ताकन भात आणते. मधात गेली तव ती पालथी दुधानी. आणि मग म्हणली बाई मेल्याचा झटका कळाला ग. असं केलं तो कट्टे मधात घातले आणि असं केलं तो बाहेर काढले. नाना प्रकारच्या खोड्या. काल्याच्या कीर्तनात बरीच महाराज लोक सांगते. दाढीला येणी बांधली, मुंगूस सोडलं, गाईचे वासरं म्हशीला सोडे, म्हशीचे वाघार गाईला सोडे केले देवाने. दारात एक म्हातारं झोपलं होतं, त्याच्या पोटावर ताकाचा डेरा पडला. देवानं असे काही लीला केले ना, सुंदरशा लीला. आणि मग सांगितलं आता जाई राणा सवे घेऊन गोधना. मग गाय पावा घोंगडी घेऊन पायी तिथं गेले. गाई वासर बसले झाडाखाली, गोपाळ खेळत होते. खांदी भार पोटी भाग भूक काय खेळायचे सुख. सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या. बिभ्रतम मेन शृंगाणा भवजायतेन कृतजना. येन भयातो न साराणां कृतुजनं भयजनो. वृष्णिर्भयत दिव्यालन सुयजति सुदजति पालति कामा. मुग्ध भयातति संग सुधा भवक्रतुंजनायति कामा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.